वेलकम टू माय चॅनल वन्स अगेन. सो आज आपण करणार आहोत अनदर एक गेट रेडी का बोलणार होते मी, सॉरी. आपण परत एकदा एक करणार आहोत रिव्ह्यू व्हिडिओ. जो प्रोडक्टचा आपण आज रिव्ह्यू करणार आहोत ते आहे नॅचरल कॉन्सेप्ट. त्याचे मी 3 प्रोडक्ट्स घेतलेले आहेत. एक म्हणजे आहे स्क्रब, सेकंड आहे फेस मास्क, ओके. थर्ड आहे जेल. सो हे आहे ते प्रोडक्ट्स. हा आहे स्क्रब जो की बनलेला आहे वॉलनट अँड कसला आहे हा, एक मिनिट यार. ओके, वॉलनटचाच आहे. वॉलनट ॲट ॲप्रिकॉट चा हा जेल आहे. सॉरी, जेल नाही, हा स्क्रब आहे. ओके. सेकंड वन जो मी यूज करणार आहे हा आहे फेस मास्क, जो की आहे सॅन्डलवूडचा. आणि थर्ड आहे ॲलोवेरा जेल. ओके. हे तिन्ही पण मला रिजनेबल प्राईसमध्ये भेटलेले आहे. तुम्हाला ॲमेझॉन, फ्लिपकार्टवरती कुठेही अवेलेबल आहे, होऊन जातील हे. ओके. सो आपण स्टार्ट करूया. फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही बघू शकता किती व्हाईट हेड, ब्लॅक हेड्स आहेत. सो हे आता आपण चेक करूया की हे किती गायब करतं आपल्या फेसमधून. हे भारी आहे एकदम. असं एकदम बोलतात ना, थिक पण नाही, असं एकदम लिक्विडी आहे. सी. ओके. मी हे एवढीशीच अमाऊंट घेतली आहे स्क्रबची. त्याच्याहून पहिले आपल्याला काय करायचं आहे, आपला जो फेस आहे तो पहिले भिजवून घ्यायचा आहे, ओला करून घ्यायचा आहे. थंडीमध्ये थंड पाण्याने ओके. हे जे आहे आता पूर्ण असं फेसला लावून घ्यायचंय. मानेला पण लावायचंय, मान नाही विसरायची आहे. ओके. सो आता काय करायचं, एकदम हलक्या हातात जसं आपण स्क्रब करतो तसं एकदम हलक्या हाताने स्क्रब करून घ्यायचंय. आपल्याला जास्त नाही, 5 ते 6 मिनिटं स्क्रब करायचं आहे. त्याच्याने आपले जे डार्क स्पॉट्स आहेत, पिगमेंटेड स्किन आहे किंवा जी टॅनिंग कमी करतं. मेन पार्ट मोस्ट प्रॉबेबली टॅनिंग खूप कमी करतं, असं ह्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. बघूया आपण. ओके. आता असं थोडंसं ओलसर करून घेतलं ना की ते लगेच म्हणजे स्क्रब करताना ना असं ड्राय होतं. ते थोडंसं असं ओलसर करून घेऊन मग फेस क्लीन करायचा. किती भारी आहे.
यार फक्त स्क्रब मध्येच बघा, आहे बघा. पूर्ण तरी नाही गेलेत, पण ट्रस्ट द प्रोसेस. थोडंफार तरी आहे. आता आपण मास्क लावून बघू की असं किती कव्हर अप होता इथे. मास्क दाखवते आता. ओके. ह्याच्यामध्ये तुम्ही जर तुमच्याकडे गुलाबजल वगैरे असेल तर तेही टाकून तुम्ही, कारण की हे थोडस असं ठीक आहे. हा, एक नंबर फ्रेग्रन्स आहे, एक नंबर. तुम्हाला जर माझा आवाज ना एकदम असा स्लो स्लो येत असेल ना, प्लीज मला कॉमेंट करून सांगा. मी तर सध्या माझ्याला नाही लावत आहे, फक्त फेसला लावते. ओके, हे अप्लाय करून झालेलं आहे. हार्डली 8 ते 10 मिनिटं आपल्याला हे आपल्या फेसवरती ठेवायचं आहे. पण हे आता पण इतकं मस्त वाटतंय ना मला, ऍक्च्युली फेस एकदम असं बोलत ना, एक तर ह्याचा फ्रेग्रन्स खूप छान आहे, खूप म्हणजे खूपच छान आहे. आणि त्यात एकदम स्मूथ स्ट्रेक्चर असल्या कारणाने एकदम असं बोलतो ना, स्किनला एकदम असं एकदम मऊ 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 वाटतंय. जे काही एकदम हेवी हेवी नाही वाटत आहे की बाबा ऍक्च्युली आपण मास्क लावल्यावरती कसं एकदम सुकल्यावरती अशी स्किन अशी हे होते, ड्राय झाल्याच्या नंतर आवळते, तसं काहीच वाटत नाहीये. भलेही हे बघा, हे लगेच ड्राय होतं, असं काही हे नाहीये, पण एकदम असं क्रीम लावल्यासारखं वाटतं, एकदम असं फेसवरती आहे. ओके, सो हे ऑलमोस्ट सुकलं आहे. तो आता ह्याला काय करायचं आहे, डायरेक्ट असं तोंडावरती पाणी मारून नाही काढायचं आहे. सो बघा सारखंच हलका ओला हात घ्यायचा, थोडासा मागचा आवाज जो आहे तो इग्नोर करा. ओके,
ओके, हे असं झालेलं आहे. आता आपण फेस वाईप करून घेणार आहोत. गोरी दिसते मी. जोकर. ओके, डन. दिसते का मी गोरी? तुम्ही सांगा. ओके, थोडेफार तरी कमी झाले. याचा टाइमपास का करते माहितीये? जो तुम्ही फेस वाईप केलाय ना, तो सुकण्यासाठी. कारण की पूर्ण जोपर्यंत फेस ड्राय होत नाही तोपर्यंत आपल्याला हा जेल लावता येणार नाही. सो पूर्णपणे फेस ड्राय झाला. ओके, तुम्हाला क्लोजअप मध्ये दाखवते. स्मूथ तो खूप झालाय. तर आपण आता काय करणार आहोत माहितीये? काय करणार आहोत? जेल लावणार आहोत, जसं मी आधी सांगितलंय. ओ, हे तर पूर्ण वरपर्यंत भरलेलं आहे. दिसतंय का? म्हणजे मी पहिल्यांदा बघितलंय कुठला तरी ॲलोवेराला एवढा छान फ्रेग्रन्स. आय थिंक असं ह्याच्यामध्ये परफ्यूम मारून दिल्यासारखं वाटतंय. आता ह्याचा एकदम पतली लेअर लगानी फेस पे.
हे पण इतकं स्मूथ आहे ना, थोड्याशा क्वांटिटी मध्येच पूर्ण फेस कव्हर होतंय. एकदम बटर सारखं स्ट्रक्चर आहे ह्याचं पण. ओके, तर हे पण असं हलक्या हाताने 2 सेकंद स्क्रब करून घ्यायचंय. जेणेकरून जे आपले आता पोर्स ओपन झाले आहेत आफ्टर स्क्रब, ते नीट ऑब्झर्व होईल. ओके, हे आपल्याला ठेवायचं आहे मिनिमम 10 मिनिट्स. त्याच्यानंतर याचं तुम्ही तोंड पण धुवू शकता किंवा वाईप पण करू शकता, डिपेंड्स ऑन युअर्स. मी आता 10 मिनिटात हे वाईप करणार आहे पुन्हा. त्याच्यानंतर काय ग्लो येतोय किंवा काय डिफरन्स आहे बिफोर अँड आफ्टर मध्ये, तो आपण चेक करूया. ओके, सो आता हे आपलं पूर्ण असं ऑब्झर्व झालेलं आहे. वाटतच नाही आहे की मी आता काहीतरी लावलंय, पण एक असं एकदम ग्लास सारखं अशी लेयर आलेली आहे फेस वरती. आता आपण वॉश करून घेऊया. जर तुम्हाला हे ओव्हरनाईट ठेवायचं आहे, तर तुम्ही हे ओव्हरनाईट सुद्धा ठेवू शकता. ओके, आता तुम्ही सांगा माझ्या पहिल्या स्किनमध्ये आणि आताच्या स्किनमध्ये काय फरक दिसतो आहे. मला पर्सनली असं वाटत आहे की खूप हायड्रेट झाली आहे स्किन. हे जे इथे मला असं अनइवन स्ट्रक्चर वाटत होतं स्किनवरती, ते एकदम असं स्मूथ वाटत आहे. आय नो हे पूर्ण नाही गेलं आहे आणि ते एका यूजमध्ये जाणारही नाही, कारण की ते खूप महिन्याचं साठवून ठेवलेलं मी. सो ते हळूहळू होईल. जसं की पॅकेटवरती लिहिलेलं आहे की वीक्समधून 2दा तुम्हाला यूज करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला लवकर इफेक्ट जाणवायला इफेक्ट दिसायला तुम्हाला हेल्प होईल. ओके, मी ह्याची जी लिंक आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते. तुम्ही तिथून इझिली बाय करू शकता. जसं सॉरी, कॉल आला होता. तर मी जसं की म्हणत होते, जसं मी तुम्हाला सांगितलं आहे, कुठेही अवेलेबल आहे Amazon, Flipkartवरती. तुम्ही इझिली तिथून बाय करू शकता, यूज करू शकता. यूज करून मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुमचं जो पण रिव्ह्यूज आहेत, तुम्हाला तुमच्या स्किन टोनवरती ते कसं वाटतं आहे, स्किनवरती काय इफेक्ट देतं आहे, ते येऊन मला नक्की सांगा. असेच वेगवेगळ्या प्रोडक्ट्सचे तुम्हाला रिव्ह्यू देण्यासाठी मी आहे इथे. तुम्ही मला सांगा की तुम्हाला कुठल्या प्रोडक्ट्सचा रिव्ह्यू पाहिजे आहे. ओके, हे पॅक ऑफ 3 आहे. तुम्हाला सिंगल बाय नाही करायचं आहे, हे पॅक ऑफ 3 आहे. असं तर इतकं बटर सारखी फेस वाटते माझी. आणि हे बघा, हे जे इथे ब्लॅक जास्त दिसत होतं ना मगाशी, ते थोडंसं लाईट पण झालं आहे. ओके, तर तुम्ही मला कळवा तुमचे रिव्ह्यूज, तुम्हाला कसं वाटलं. व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा.
बेल आयकॉनला क्लिक करणं विसरू नका, जेणेकरून माझे जे पण पुढचे व्हिडिओज आहेत ते तुमच्यापर्यंत लवकरच पोहोचतील. ओके, बाय, टेक केअर, गुड नाईट.